या भजनाचा अर्थ बघा किती सुंदर आहे। आई तुम्ही लक्षात घ्या, काही जास्त ऐकू नका। या 2-3 कडव्याचं जरी ऐकलं तरी भरपूर आहे। माथे पे चंदन तिलक लगावे माला गले में भारी, अरे गरीबन की कदर नहीं जाने क्या बोलेगा बिहारी, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। सरकारी ऑफिसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से लेता है पैसा, देश का गौरव खोता तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। पहा बरं, गेहूं में कंकड़ पेड़े में आटा। पहिले कोण घेतलं? पहिले महाराज लोक घेतले पहिले, मग सरकारी ऑफिसर घेतले नाही, मग व्यापारी घेतले। गेहूं में कंकड़ पेड़े में आटा, दूध में पानी मिलावे, मीठी मीठी बातें कहकर बेचे, कसम धर्म की खाए तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। शेवट म्हणतात अपनी अपनी नेकी से चलना, अपनी अपनी नेकी से चलना यही तो धर्म सिखाता, देश भिकारी टुकड़िया दास कहे फिर क्यों सर पे पाप उठाता, तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना। महाराजांचे विचार विनोदाचे आहे का? महाराजांचे विचार मजाकीचे आहे का? महाराजांचे विचार म्हणजे लोक बसले पाहिजे म्हणून महाराजांचे विचार द्यायचे का? नाही। अगर महाराजांचे विचार द्यायचे आहे, काही मंडप टाकायचा नाही, काही कलाकार बोलवायचे नाही, एक आचरणशील महाराज बोलवायचा आणि मस्त लाऊडस्पीकर लावायचा आणि मस्त सुंदर ग्रामगीतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे। मी तुम्हाला सांगतो, गाव बदलायला वेळ लागणार नाही, फक्त बदला लागन आपल्याला। बदलो बदलना चाहिए, जैसी बकत आएगी आगे ही बढ़ना चाहिए, जिंदगी सवर जाएगी। ये सत्य विचार मांडणे लय कठोर आहे। हो, घराघरात तमाशा झालाय आता, घराघरात भांडण आहे, घराघरात व्यसन आहे, घराघरात दुःख आहे, घराघरात 498 ची परिस्थिती आली आहे, घराघरात शकील वातावरण आहे, घराघरामध्ये काय चालू आहे माहित नाही आहे। तुमच्या घराचा वांदा होणार आहे म्हणून आम्ही जागृत करत आहे। आम्ही काय करतो? जागृत करत आहे। तुकडोजी महाराज भजनात सांगतात, घड़ी घड़ी में कपड़ा बदले बाल में डाले कंगवा, अरे ऐसी शान को कोई नहीं पूजता, सेवा में नहीं अंगवा, सुंदर दिखता है तो क्या है तूने सेवा ही न किया है। नहीं, अरे नटकट क्यों चलता है तेरा नाम लिखा जाएगा। काय भजना है? अरे नटकट क्यों चलता है तेरा नाम लिखा जाएगा, खून भरा है क्या होता है क्यों नहीं सेवा करता, अरे बहू बेटी की इज्जत लेने गल्लो गल्ली फिरता, 3 वर्षाच्या पोरीवर अत्याचार केला। काय परिस्थिती बेकार आहे। तुम्हाला काय वाटतंय? आग लागलेली आहे जे कोणते कोण, तुम्हाला गंमत वाटते, किती काही सत्य करा आणि किती काही भारूड ठेवा आणि किती काही करा, तुमचं मन जर दुरुस्त होत नसेल आणि एक जरी ओवी तुम्ही मनाला लावत नसाल तरी व्यर्थ चालला खर्च, व्यर्थ चाललं, वाया चाललं सगळं। लक्षात ठेव जा, खरोखर काही बाजू असे लक्षात घ्या, तुमच्या घरात दुःख होणार आहे। आम्ही मर्डर व्हायच्या पहिले सांगण्याचा प्रयत्न करतो, अरे मर्डर झाल्यानंतर देवा निरखुनी बघ जरा देवा, गती अमुता
सर्वांना मी विनंती करतो, तुम्ही एवढे जरी इथं असाल पण बाकी इकडे तिकडे बसणारे मंडळी आहेत त्या सर्वांना मी सांगतो, माय बाप हो, थोडस विचार करून घराकडे लक्ष ठेवा. आपल्या लहान लहान मुली लहान लहान मुलं काय करते याच्याकडे लक्ष द्या. उद्याची पिढी हे तुमचं धन आहे. धना माझी धन पुत्र धन, धना माझी धन हे पुत्र धन. जर पोरं जर चांगले निघाले, मुलं जर चांगले निघाले तर तुम्हाला आनंद वाटेल. पण पोरं जर कठीण निघाले तर तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. ही परिस्थिती आम्ही डोळ्यानं पाहतो. हिंगणघाटला जाऊन पहा, अनेक काही वार्ड आहे ज्या वार्डामध्ये भक्तीचं काही हे नाही. ज्याच्या घरात भक्तीचं कुठेतरी दान आहे ते बाबाजी आहे. आमचे नागपुरी बाबाजी आहे, ते त्यांच्याकडे आमचं जेवण झालं ते आहे. आमचे पोलीस डिपार्टमेंटचे आमचे गावंडे साहेब आहे. हे कशामुळे झालंय? हे भक्तीमुळे झालं. भक्तीमुळे सगळे लेकरं चांगले आहे म्हणून ते दोघही जण मस्त इलेक्ट्रॉनिक गाडी घेतली त्यांनी, मस्त नवरा बायकोनं, आणि मस्त प्रार्थनेने ध्यानाला येते. हे कशामुळे झालं? चांगले विचार पेरले पहिले म्हणून आज सुख आलं. आम्ही तर आज त्याकडे लक्षच नाही. कोणाकडे प्रार्थना नाही, कोणीकडे हरिपाठ नाही, कोणीकडे वंदना नाही, कोणीकडे काही नाही. का बरं? याच्यामुळं माणूस घडते. जे या भक्तीमुळे माणूस घडते. या भागवताचा परिणाम होणारच आहे, त्याही भागवताचा परिणाम होणारच आहे. काही नाही काही नवीन नवीन तुम्हाला मिळणारच आहे. वाया जाणार नाही, वाया जाणार नाही, कारण हे भेटणारी वस्तू आहे. चला, आजचा दिवस वेगळा आहे. माझ्या कार्यानुसार तिकडलाही कार्यक्रम सुरू आहे. आम्ही समजदार लोक आहे. आम्ही काही भेदाभेद करणारे नाही आहे. एकाच दिवशी समारोपीय कार्यक्रम आल्यामुळे, तोही कार्यक्रम आज चालू झाल्यामुळे म्हणून इकडे हे सुरू आहे. तरी पण तिकडला आवाज आणि इकडला आवाज दोघांची टक्कर होऊन राहिली आणि मधातल्याले काय काय म्हणलं सापडणार नाही. म्हणजे रातभर पाकडलं ना हाती नाही सापडलं, अशी परिस्थिती न व्हावी म्हणून माझं या ठिकाणी मी थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि आमची सेवा द्यायचीच होती. सेवा जोरदार प्रमाणात दिली, काही चिंता नाही. याच्यातली कडक बाजू काही लोकांपर्यंत पोहोचली असेल, त्यांनी लक्षात ठेवून घ्या का जीवनामध्ये तुम्हाला वाचवण्याला कोणी येणार नाही. फक्त संत महात्मे तुमच्यावर कृपा करतात. संत महात्मे फुकट आपलं दान देतात. संत महात्मे फुकट आपल्यासाठी एवढी मोठी ग्रामगीता लिहून ठेवतात, ज्ञानेश्वरी लिहून ठेवतात, गाथा लिहून ठेवतात. भगवत गीता एवढी मोठी आहे. हे कशासाठी बेटा? तुमचं जीवन सफल व्हावं. माऊली नानोबाना